मराठी मुद्द्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आज ज्याचं लक्ष सगळ्यांकडे आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा। हा विजयी मेळावा मुंबईमध्ये होतोय आणि त्यामुळे राज्यभरातून अनेक मनसैनिक आणि शिवसैनिक आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। पुण्यात हे चित्र आपण पाहतोय की पहिल्यांदाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। संजय मोरे आहेत शिवसेनेचे शहराध्यक्ष, इकडं बाबू आगसकर मनसेचे नेते, रणजित सुरळे मनसेचे नेते, इकडं दोन्ही पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक सुद्धा आहेत। सुरुवातीला जवळपास 19 वर्षानंतर तुम्ही एकत्र दिसताय, आनंदच आहे की दोन्ही भावांच्या माध्यमातून म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे सर्व शिवसैनिक मनसैनिक एकत्र येत आहेत। आजच्या मुंबईतल्या वरळी येथील विजय मेळाव्यासाठी जल्लोष करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रानं देशातनं मराठी माणूस एकवटतोय। हेच या लोकांना बघवत नाहीये विरोधी पक्षांना, पण आम्हाला आनंद आहे की मराठी माणूस एकत्र होतोय आणि त्याचा विजयाचा जल्लोष आम्ही साजरा करतोय। कसं असणार आहे आजचं चित्र? म्हणजे दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळणार आहेत। हा जरी राजकीय कार्यक्रम नसला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आगामी बऱ्याच निवडणुका असणार आहेत, त्यावेळी सुद्धा या ठाकरे बंधूंनी एकत्र राहावं असं तुम्हाला वाटतं? हा आजचा क्षण हा ऐतिहासिक क्षण आहे। हा क्षण हा मराठी माणसासाठी आहे। हा कुठलाही राजकीय किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाहीये, हा मराठी माणसाचा कार्यक्रम। त्या व्यासपीठावर दोन्ही बंधू सुद्धा असतीलच, पण इतर पक्षाचे नेते मंडळी बी असतील। आता पुढचा प्रश्न तुमचा राहिला की स्थानिक स्वराज्य निवडणुका। स्थानिक स्वराज्य निवडणुका होत असताना ही दोघं जे निर्णय घेतील आणि दोघं मराठी माणसासाठी जो निर्णय घेतील तो आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना आणि आमच्यासारख्या सैनिकाला तो मान्य असेल। सगळे पक्ष एकत्र येत असले तरी लक्ष फक्त ठाकरे बंधूंच्याच आजच्या भाषणाकडे असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, कसा क्षण आहे आज? हा निश्चितच आनंदाचा क्षण आहे आणि हा एक ऐतिहासिक क्षण आहे। ठाकरे बंधूंकडे लक्ष असणं हे स्वाभाविक आहे, कारण मराठीसाठी ह्या दोघांनीच नेहमी पुढाकार घेतलाय आणि त्यांनी जेव्हा एक हाक मारली, एक लोकांना साथ घातली, तेव्हा अख्खा महाराष्ट्राने त्यांना साथ दिली आणि संपूर्ण मराठी माणूस हा रस्त्यावर जेव्हा उतरतोय हे बघितल्यावर जे आजच्या सत्ताधाऱ्यांचं जी काय पायाखालची वाळू सटकली आणि ती सरकल्यावरती त्यांनी तो GR अचानक असा रविवारी मागे घेणं, या सगळ्या धावपळ करणं, मग आजचा जी ताकद आहे ती निश्चितच त्या दोघांच्या रूपातून सगळ्यांना व्यासपीठावर दिसणार आहे। महाराष्ट्राचं राजकारण बदलेल असा दिवस असेल आजचा? हो नक्की, आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्राला नवीन दिशा देणारा दिवस असणार 100%। तुम्हाला काय वाटतं? आजचा दिवस तर हा ऐतिहासिक आहे। आज दिवाळी आहे महाराष्ट्रामध्ये आपली। ठाकरे बंधू एकत्र 19 वर्षानंतर आज ते एकत्र येणारे म्हटलं तर दिवाळीच आहे आमच्यासाठी। आता ऐतिहासिक घडीच आहे आमच्यासाठी, आम्ही सगळे तिथे जाणारच आहे। उत्सुकता आहे दोन्ही साहेबांच्या भाषणाची? हो नक्की, आज ठाकरे बंधू काय बोलणार याची तर आम्हाला उत्सुकता आहेच। त्याच्यासाठी तर पुण्यावरून आता आम्ही रवाना होणार आहे तिकडे जाण्यासाठी। काय दोन्ही एकत्र दिसताय तुम्ही, मनसैनिक शिवसैनिक? खूप आनंद आहे। पुढचे दिवस चांगले असतील हे निश्चित आहे। आगामी काळासाठी सुद्धा एकत्र राहावं असं वाटतं? निश्चितच, वर्षानुवर्षे सगळ्या मराठी लोकांची जी इच्छा होती दोन भावांनी एकत्र यावं, तर ती इच्छा कुठेतरी आज पूर्ण होतीये आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून आम्ही सगळ्याच मुंबईच्या दिशेने चाललो। आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हे सगळे आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। नेमकं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आजच्या या संपूर्ण विजयी मेळाव्यामध्ये काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ही ठाकरे बंधूंची युती एकत्र पाहायला मिळते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।